नमस्ते भारत, नमस्ते किसान। मैं गणेश किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पर आज 15/1/2024 सभी भारतवासियों के लिए मेरी तरफ से और किसान कार्यशाला की टीम की तरफ से मकर संक्रांति की हार्दिक शुभकामनाएं। आज हूँ सोलापुर करमाड़ा, जो केले का बहुत बड़ा बेल्ट है। केला गन्ना यहाँ पे भर भर के होता है और काफ़ी एग्रेसिव किसान और आधुनिक तकनीक पर चलने वाले किसान यहाँ पे ये बेल्ट बोला जाता है। जैसे ये बैक वाटर है, जो यहाँ पे बड़ा डैम बना हुआ है, उसका पीछे का ये भाग है। तो आइए वो भी मैं दिखाऊंगा, लेकिन सबसे पहले यहाँ पर कुछ किसान अपनी गाइडलाइन में केला खेती में आगे बढ़ रहे हैं। सोलापुर करमाड़ा में राजूरी करके ग्राम है यहाँ पर। तो आइए किसान से समझते हैं कि क्या बेनिफिट मिल रहा है एज ए किसान कार्यशाला के साथ जुड़ के और गणेश किसान के साथ जुड़ के। थोड़ा सा समय हो गया है, लेकिन ठीक है, किसान को कोई समय वगैरह की पाबंदी नहीं है। ये बंच निकले हुए हैं यहाँ पे। जो नॉर्मल प्रैक्टिस होती है, लाइन से लाइन 7 फीट और पौधे से पौधे की दूरी 5 फीट और बेड पे केला लगता है। और वैरायटी G9 कल्चर लगा हुआ है। केला अपने आप में एकदम बढ़िया तरीके से यहाँ पे ग्रो करता है, क्योंकि ऑटो क्लाइमेट है यहाँ पर। ये बाजू में ही बहुत बड़ा डैम है, उसकी वजह से पूरा फ्लावरिंग वन शॉट आया हुआ है। आप देखोगे तो हर पौधे के ऊपर फ्लावर लटका हुआ है। आपको देखने में भी एक अलग तरीके से समझ में आएगा। इस गांव में CK-G9 का भी बल्क पौधा भी लगा हुआ है। आइए, काफ़ी किसान मित्र राह देख रहे हैं दोपहर से। थोड़ा सा काफ़ी लंबी दूरी से आया तो समय हुआ है, लेकिन उसके लिए किसानों से क्षमा माफ़ी मांगूंगा मैं। लोग किसान मित्र मतलब कि काफ़ी समस्याएं हैं और समस्याओं का समाधान कैसे करना है। नमस्ते भैया। सभी किसान मित्रों को मकर संक्रांति की मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं। थोड़ा सा समय लगा मुझे यहाँ आने के लिए, क्योंकि दोपहर के 3 बजे तक मैं आने का प्रयास कर रहा था, लेकिन बीच में रास्ता इतना गड़बड़ था कि गाड़ी ही नहीं चला पाया उसमें। उसके लिए क्षमा चाहूँगा, लेकिन कोई बात नहीं है, किसानों को तो दिन क्या और रात क्या। ठीक है। ये प्लॉट किसका है भैया? 2 मिनट, आपका थोड़ा सा परिचय बताइए, हम लोग कहाँ पर है? हाँ सर, मैं प्रकाश शिंदे, राजूरी तहसील करमाला, जिला सोलापुर। ओके, इसको थोड़ा ऑन कर लेते हैं हम लोग। हाँ, दोबारा बता दो। ओके, फिर से बता दीजिए। हाँ, प्रकाश शिंदे, गांव राजूरी है, तहसील करमाला, जिला सोलापुर। ओके। हाँ। ये कब लगा हुआ है? सर ये तकरीबन फरवरी में लगा है, 2023 फरवरी या मार्च तारीख। एक्चुअल किसान फरवरी 6 फरवरी को लगा है। ओके, 6 फरवरी 2023, आज 14 जनवरी 2024, मतलब लगभग 11 महीने कंप्लीट हो गए हैं। और 11 महीने के बाद में हार्वेस्टिंग पे भी कई सारे बंच यहाँ पे आए हुए हैं, बराबर। ये G9 कल्चर यहाँ पे लगा हुआ है। तो गणेश किसान से मेरे साथ आपका मतलब कहाँ से जुड़ा हुआ और कैसे जुड़ा हुआ, ये थोड़ा सा बताने का प्रयास कीजिए। हाँ सर, मैंने मतलब बुकिंग 25 जनवरी 2023 को की थी, और 15 दिन बाद हमें प्लांट मिला था G9 का। ओके। और हमने प्लांट लगाते वक्त एक आधा लीटर पानी डाल के कीचड़ बना के प्लांट लगवाया था। तकरीबन मेरा 1250 और मेरे भाई का 1450 प्लांट हमने G9 का लगाया है। ओके। अभी यील्ड जो आया हुआ है, इससे आप खुश हो? हाँ सर, बहुत खुश हूँ सर।
अभी इस साल अभी सीके जैन का पौधा आपने बुकिंग किया हुआ है और अभी हाँ, आने वाला है ना? हाँ सर, अभी तो वो एक 10-15 दिन में आ जाएगा CKJ9 का पौधा। लगभग हमने तकरीबन 5,000 प्लांट बुकिंग बुक किया किए है। है सर। ओके। और इससे पहले आपके गांव में जो 15 दिन पहले जो प्लॉट आया हुआ है हाँ सीके हाँ का, हाँ हाँ। तो वही देख के आप आगे बढ़ रहे हो। दूसरा कि पिछले 3 साल से यहाँ से नारायण भाई मेरे साथ जुड़े हुए हैं। नारायण भाई आप आइए। नारायण भाई ये मेरे साथ में कई दिनों से यहाँ पे जुड़े हुए हैं और किसान कार्यशाला को निरंतरता से ये देखते रहते हैं। ईश्वर भाई भी जुड़े हुए हैं। आता इथं तुम्हाला येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या तुम्ही विचारा की ह्या भागामध्ये केळी लागवडी झाल्यानंतर तुमच्या प्रॅक्टिसेस चांगल्या आहेत, बरोबर? हे तर मानावं लागेल, कारण गेल्या 4 वर्षापासून मी इथे येतो आहे, बरोबर? ज्यावेळेस की रस्त्याने गाडी सुद्धा चालत नव्हती, बरोबर? आता एकदम व्यवस्थित हायवे वगैरे झालेला आहे. तर आता ज्या 4 वर्षामध्ये जे आपण रिपेअर झालो नारायण दादा इथं 4 वर्ष आधी भरपूर काही प्रॉब्लेम होते, तर ते प्रॉब्लेम शॉर्ट आउट करत 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 आजपर्यंत जे आलेत, तरी सुद्धा माझ्यासमोर 3 ते 4 प्रश्न तुमचे आलेत, बरोबर? तर काय काय प्रश्न आहेत ते विचारा, तुम्ही विचारा, काही प्रॉब्लेम नाही. सर मला हे सांगा, लागण करता वेळेस एक जे रोपातलं अंतर आहे ते रोपातलं अंतर किती असावं आणि लागण करते वेळेस लागण एक सपाटीला करावी की बेडवरती करावी? हा महत्वाचा प्रश्न आहे की लागवडीची पद्धत कशी असायला पाहिजे आणि किती बाय कितीवर लागवड झाली पाहिजे आणि कशी लागवड झाली पाहिजे, बरोबर? आता आपल्याकडे काय आहे, लगभग भरपूर शेतकऱ्यांच्या 70% शेतकऱ्यांच्या जमिनी काळ्या भोर आहेत, बरोबर? तर काळीची जमीन असल्यानंतर काळीला करायचं काय, आधी बेड पाडून घ्यायचा. तुमचं सर्वात महत्वाचं काम काय की लाईन टू लाईन 7 फूट झाड ते झाड 5 फूट डबल लॅटरलवरती तुम्ही गेले पाहिजे, जे की आज इथं आहे अवेलेबल. याचे फायदे पण तुमच्या लक्षात येत असतील, बरोबर? 7x5 डबल लॅटरल आणि लागवड करत असताना त्याच्या आधीच बेड पाडून घेणे, ओलावा करून घेणे, ओलावा केल्यानंतर मग किचड बनवून मग तिथं रोप लागवड करणे, जे डेली तुम्ही करत आहात 2 वर्षापासून, तसंच करायचं. ओके, आलं लक्षात आता? सर मला सांगा, जे तांबूस किंवा पांढरी जमीन असते, खरपड जमीन असते, तिथं बेड म्हणजे बेड पाडलेच पाहिजेत का? ऍक्च्युअल होतं काय, काळीची जमीन, आता तुम्ही मला याच्यातनं एक प्रश्न विचारायला पाहिजे होता की सगळ्या जमिनीमध्ये बेड पाडल्यानंतर बेडची हाईट किती असायला पाहिजे, हा महत्वाचा प्रश्न आहे, बरोबर? म्हणजे त्याच्यामध्ये सगळे आहेत. आता काळी जमीन जर असली तर 7x5 करत असताना त्याला 7 इंचाचा तुमचा बेड असला पाहिजे. किती? 7 इंचाचा टाकू असला पाहिजे. जास्त उंच पण नाही, नाही तर पाणी देत असताना पूर्ण जे मटेरियल आहे ते लीच आउट होऊन जाईल, बरोबर? दुसरं, तांबूस आणि तुमची खडकाळ जमीन जर असली तर त्याला फक्त 4 ते 5 इंचाचा बेड पडला पाहिजे, कारण त्या जमिनीमध्ये पाणी परकन निघून जातं, लवकर लीच आउट होतं. जेवढी तुम्ही जमिनीपासून उंच लादी बनवणार तेवढं पाणी पटकन खाली जाणार, कारण खालनं त्याला त्या मुळीला हवा लगेच लागते, बेडमध्ये एअर पर्क्युलेशन गॅप जास्त असते, म्हणून पाणी परकन खाली निघून जातं. तर तुमच्या त्या जमिनीमध्ये बेड फक्त किती, 4 ते 5 इंचाचा. 5 इंच याच्यासाठी की काही वेळानंतर तो बेड खाली बसून जाईल. हा 7 इंच याच्यासाठी की हा 2 इंच खाली बसला की तो बरोबर 5 इंचापर्यंत येऊन जातो. अति जास्त मोठे बेड सुद्धा पाडू नये. सर मला याच्यानंतर तुम्ही असं, मी तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं बी माझ्या लक्षात आलं होतं की तुम्ही केळीचा जो बुंदा आहे, बुंद्याचं टेपने माप घ्यायचं आणि त्याला 4ने भागायचं. ओके, आणि जे येईल त्या हिशोबाने फणी. आता ऍक्च्युअल होतं काय की ह्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत तो बुंदा मोजणे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत हे याच्यासाठी आहेत की टेंटेटिव्हली प्रत्येक शेतकरी प्रत्येक बुंद्याला नाही मोजू शकत. काय करायचं, शेतामध्ये जर केळी आपण 1500 लावलेली आहेत तर चारही बाजूला 1-2 लाईन आत सोडून चारही बाजूने झेड सेक्शन मध्ये आपल्याला असं मोजणी करून घ्यायची, ज्याला आलं त्याला. एक टेंटेटिव्हली माइंडला येतं की माझा 32 ते 38च्या मध्ये आहे, 32 ते 38च्या मध्ये आहे आपला बुंदा. तर मग त्याच्यानुसार येणारे जे पंजे असतात, आता समजा याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11च्या वरतीच गेलेत तुमचे पंजे, बरोबर? तर त्यावेळेस लक्षात येतं, समजा 38 ते 40चा बुंदा जर असला आणि आपल्याला झाडाला जर पंजे 12 आलेले आहेत ते तिथे 10च ठेवायचे, बरोबर? आता याच्यामध्ये होतं काय की प्रत्येक शेतकरी ते मोजून मापूनच करतो. करण्याच्या वेळेस ज्या वेळेस बंच मॅनेजमेंट करतो तर 1500 झाडांचं एकाच टायमाला येतं का बंच? कमीत कमी 40 दिवसाचा अवधी लागतो.
पूर्ण फ्लावर निघेपर्यंत. त्यात बी जर एखाद्या टायमाला मध्ये जास्त थंडी वाढली तर तो 50व्या दिवसापर्यंत सुद्धा चालला जातो. सुरुवातीच्या झाडांना जास्त पंजे ठेवायचे, 11 ठेवायचे. मधला जो टाइम ड्युरेशन असतो त्याच्या 15 दिवसानंतर जो चांगला फ्लावर येतो त्या टायमाला मग त्याला त्याच्या मोजणीनुसारच ठेवायचे. आणि सगळे शेवटला जो येणारा जो बंच असतो त्याला जे मोजून सण ठेवतात त्याच्यापेक्षा एक कमी ठेवून द्यायचा, म्हणजे सगळी एक साथ कटिंग निघून जाते. याला बंच मॅनेजमेंट. तुम्ही फ्रूट पण ठेवू शकतात, फ्रूटची संख्या सुद्धा काउंट करू शकतात. जसं फ्रूट जर म्हटलं तर 160 ते 170 फ्रूट तुम्ही काउंट करून सण करू शकतात. मग टेंटेटिव्हली तुम्हाला कसं असते 10-12 झाडांना तसं झिगझॅग मध्ये तुम्ही जर मोजून घेतलं तर तुम्हाला 10-12 झाडांची केळांची संख्या मोजली की तुम्हाला झाड आणि घड बघितला की तुम्हाला अंदाज येतो की बाबा याच्यामध्ये किती पंजांवरती एवढे केडं भरतात. कुठे कुठे 7 पंजांनाच 170 केडं होऊन जातील, कुठे 8 पंजांनाच 160-70 केडं होऊन जातील. मग त्यानुसार तुम्ही बंच मॅनेजमेंट करायचं. सर सुरुवातीला आता काही कमळ मोडायचे आपल्याला, मोडणीला आले 350-400. त्याला मी एक नारंगी कलरचा एक दोरी बांधली. बरोबर. त्याच्यानंतर 15 दिवसांनी एक सफेद कलरचा बांधलेले आणि त्याच्यानंतर पुन्हा जे मोडले त्याला काही मी बांधलेलं नाहीये. मी असंच म्हणजे आता याच्यामध्ये केलं काय, तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या पण जसे मी स्टेप वाईज सांगितलं तर पहिल्या वेळेस जो धागा बांधला समजा 200 झाडांना बांधला तर त्यावेळेस तुम्ही कसे झाडं ची बंच मॅनेजमेंट केली ते फार महत्वाचं आहे. किती पंजे ठेवले तुम्ही? सर 1 ते 10 दिवसात जे मी कमळ मोडलेत त्याला मी नारंगी कलरचा दोरा लावला. पंजे किती ठेवले? म्हणजे सर साधारणतः एक 10-11 म्हणजे त्यावेळेस मला सर मी व्हिडिओ पाहिलेलं नव्हतं सर. त्याच्यानंतर मी तुमचा एक मागल्या मला वाटतं एक 15-3 आठवड्यापूर्वी व्हिडिओ पाहिल्यानंतर सर मी प्रोसेस केली की बुंदा साधारणतः मग आपण किती ठेवायचे, त्याला 4ने भागायचं. ऍक्च्युअल करायचं काय, बुंद्याकडे सुद्धा लक्ष घालायचं नाही. झाडाने जेवढं फीड केलेलं आहे तेवढं देतं ते. प्रत्येक झाडांची अवस्था तशीच असते की जेवढं आत घेतलेलं आहे तेवढं तो बाहेर टाकतो. टेंटेटिव्हली 160 ते 170 फ्रूट त्याला मोजून काढायचे. डोळ्याला ती नजर बांधली गेली की 8-9 पंजे ठेवायचे. फक्त सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे 100-200 पंच असतात त्याला 10 पंच आणि शेवटल्यांना 7 ते 8. म्हणजे सगळा माल जो 2 दुसऱ्या ते तिसऱ्या कटिंग मध्ये निघून पडून जातो. आता लगभग सगळीकडे पूर्ण माल लटकलेला आहे. माझ्या माहितीनुसार हार्वेस्टिंग 3ऱ्या याच्यातच आटपणार, संपून जाणार. बरोबर. म्हणजे असं मॅनेजमेंट केलं पाहिजे. पण होतं काय की हा जो वाधा आहे तुमचा केळीचा, हा जो वाधा आहे तुम्हाला बघा एवढा लांब दिसतो आहे घड पण हा असा झालेला आहे. बरोबर. याला जर असा करायचा असला ना तर अजून तुम्ही याला 9 पंजे ठेवा, तुम्हाला याच्यापेक्षा 1.5 वजन मिळेल आणि रेट पेक्षा 2 पैसे जास्त व्यापारी देऊन इथून निघेल. वादा वगैरे वाढेल पण आणखी वाढतो बघा. चकाकी येते, क्वालिटी वाढते आणि लंबी वाढली ना तर लंबी वाढल्यानंतर तुम्हाला व्यापारी जो आहे तो भाव टाईटच देतो. असल्याला भावापेक्षा तो ऑन रेट तुम्हाला देतो. कारण तुमच्या इथं एक्सपोर्टचा कल झालेला आहे. आपण 3 वर्षाआधी ज्यावेळेस व्हिडिओ काढला त्यावेळेस भरपूर एक्सपोर्टर इथं यायला तयार नव्हते तुमच्याकडे. मी तो भाग नाही सांगत आहे. आपला ह्या भागाला जागृत करण्यासाठी आपण तो व्हिडिओ काढलेला होता. त्या व्हिडिओ नंतर असं झालं की सगळे इकडेच येऊन बसले. ईश्वर दादांच्या इथं आपण व्हिडिओ काढलेला होता. ईश्वर शिंदेच ना, त्यांच्या इथं व्हिडिओ काढलेला होता. त्याच्यानंतर सगळे व्यापारी इथं येऊन बसलेत की इथं पण एवढी चांगली केळी आहे. आधी व्हायचं काय, गाडी भरून जायची राजुरीवरनं, गाडी जायची टेंभुर्णीला, सील लागायचं टेंभुर्णीचं. अरे गाड्या तर राजुरीवरनं भरल्या जात आहेत. माल तर इथं माझ्या शेतकऱ्याने बनवलेला आहे. आज पण हा माल राजुरीलाच आहे. करमाळा राजुरी तुम्ही येऊ शकतात. आमचे सगळे फार्मर ग्रुप आहे इथं. आमचा 20 ते 25 शेतकऱ्यांचा गट आहे. चांगल्या प्रतीची केळी काढतात. एक्सपोर्ट क्वालिटीचं केळं असते. बरोबर. तुम्ही येऊन आमच्या सहकाऱ्यांना भेटून इथून माल कटिंग घेऊन जाऊ शकतात. पैसे फक्त बांधावरती द्यावे लागतात. ओके. तर हो आहेत नारायण दादांचा तुमचा नंबर पण तुम्ही सांगाल. जर माल परचेस करायचा असला तर तुम्ही दादांशी संपर्क करू शकतात. बरोबर. तुमचा नंबर सांगा म्हणजे जेणेकरून जे व्यापारी आहेत, जे एक्सपोर्टर आहेत, माझं व्हिडिओ चॅनल इथले सगळे बघतात. कारण मी सगळ्यांना त्या 3 वर्ष आधी मी सगळ्यांना भेटून गेलेलो होतो म्हणून ते इकडे आले होते तुमच्याकडे. तर तुमचा नंबर सांगा. जर माल वगैरे पाहिजे असेल
किंवा तुम्हाला रोपांच्या बाबतीत काही विचारणा करायची असेल तरी सुद्धा तुम्ही यांना विचारू शकतात, कारण हे गेल्या 3 वर्षापासून माझ्यासोबत जुडलेले आहेत. ऍक्च्युअल 4 वर्ष झाले, पण 3ऱ्या वर्षापासून रोपं घ्यायला सुरुवात केलेली आहे. बरोबर. तर तुमचा नंबर सांगा. हा, माझं नाव प्रकाश सक्रम शिंदे, गाव राजुरी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. माझा नंबर आहे 99 23 13 46 73. ओके. आता याच्यामध्ये एक दादांचा प्रश्न होता, तुमचा होता ना, चिलिंगचा प्रश्न होता तुमचा, है ना? तर इधर दिखाइए, वो भैया आने के लिए डर रहे हैं कैमरे नहीं पता वो भाई क्यों डर रहे हैं, पॉलिटिक्स वगैरह नहीं है एक्चुअल. आप लोगों का चिलिंग का एक बहुत बड़ा इशू है. इशू मतलब कि कई लोगों को ये पता है, जैसे मैं महाराष्ट्र जलगांव से हूँ ना, तो उनको लगता है कि आपके सोलापुर में यहाँ जो टेम्पुर्नी, करमाड़ा, कंदर का जो भाग है यहाँ पे चिलिंग नहीं आता है, लेकिन यहाँ पे भी चिलिंग आता है, मुझे पता है. लेकिन कहाँ आता है ये पता होना चाहिए. जहाँ पे ब्लैक सॉइल है, बेड भी बनाकर रखा हुआ है, वहां पर चिलिंग की समस्या आप लोगों को दिख रही होगी. जहाँ पानी लीच आउट नहीं हो रहा है, जमीन कॉम्पैक्ट हो गई है ना, ये वाली. दूसरा, जो जमीन पठारी भाग वाली है, जिथं पठार आहे, जिथं पाणी निचरा होणारी जमीन आहे, तिथं तुम्हाला चिलिंग आढळत नसेल. तर दोघांमध्ये फरक काय आहे, तर का की ज्यावेळेस थंडी वाढते त्यावेळेस आपण पाणी जास्त दिलं गेलं पाहिजे हे सांगतो. बरोबर. आता शेतकऱ्याला तेच माहिती आहे की पाणी दिलं गेलं पाहिजे. काडीवाल्याने पण पाणी दिलं, पठारीवाल्याने पण पाणी दिलं. आता दोघांमध्ये फरक काय झाला, समजा 4 दिवसाची थंडीची लाट आली, 4 दिवस दोघांनी पाणी भरणा केला, त्याला पाणी भरणा म्हणतो आपण. पाणी भरणा केल्यानंतर जर एका काड्या जमिनीमध्ये पाणी लीच आउट होत नाहीये, तिथं पाण्याचा स्टोरेज झाडाजवळ साठून आहे, म्हणजे जमीन काय होते आहे, चिवड होते आहे. आणि जिथं पठारी भाग आहे तिथं आज पाणी दिलं की लगेच जमिनीत निचरा होऊन निघून जाते आहे. तिथं चिलिंग मिळणार नाही, मुळांना ताजं पाणी मिळेल आणि लगेच जमिनीत, म्हणजे तिथं वापसा कंडिशन राहील. पण ह्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन नाही बनणार, त्याच्यामुळे झाडाला इथं काय होईल, चिलिंग म्हणजे काय, थंडी वाजणे. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये थंडी वाजणे. आणि 3 दिवस थंडीत कुरकुडला की 4थ्या दिवशी तो फुटतो. आपले कसे गाल फुटता बघा, आपण उलासतो ना थंडीमुळे, तसं ते उलासलं. ह्या झाडाच्या वरचे जे टोमॅटो असतात ना, याच्या ज्या सेलवाल असतात त्या डेड होऊन जातात. ते सेलवाल डेड झाल्या की तुम्ही जर एखादी केळाला शिलून बघितलं तर त्याच्यावरती लाल 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 तपकिरी कलरचे रेषा दिसतात, त्याला समजायचं की तुमची चिलिंग आली. मग अशा अवस्थेत करायचं काय, ज्या जमिनीमध्ये पाण्याचा साठा तुम्ही द्यायला सांगितलेला आहे आणि आम्ही पाणी बी दिलं साहेब तरी सुद्धा चिलिंग येते आहे, मग आम्ही करायचं काय, याच्यावरती पर्याय काय आहे? सर मला हे सांगा, विहिरीचं पाणी किती वेळ द्यायचं, आणि ते जर नदीचं असेल किंवा तलावाचं असेल तर ते थंडीच्या दिवसात किती वेळ दिलं? ऍक्च्युअल होतं काय, विहिरी आणि थंडी याचं पाणी, तलावाचं पाणी हे साठलेलं पाणी आहे, ते थंड असते. विहिरीचं पाणी जर खालनं घेतलं तर हे गरम असते. दोघांमध्ये फरक आहे. आता करणार काय, तुम्ही प्रश्न विचारला, पण जो व्यक्ती नुसतं तलावाचंच पाणी घेतोय त्याला पेच पडणार की मग मला उद्याच्या दिवशी बोरिंग खोदावी लागेल का? बरोबर आहे की नाही? जसं मी जर म्हटलं की बाबा तलावाचं पाणी घेऊ नको, तर तो म्हणेल यार मग ठीक आहे की मला आता बोरिंगच करावी लागेल. दोघांमध्ये तो फरक नाही. मेन काय आहे की पाणी दिल्यानंतर त्या झाडाच्या जड जवळ किंवा झाडाच्या स्टोरेज जवळ ते पाणी किती वेळ टिकून राहत आहे, त्याला लीच आउट कसं करता येईल आपल्याला. म्हणजे झाडाला फक्त काय, तर बघा तुम्ही जर तलावामध्ये जाऊन उभे जर राहिले जास्त थंडीमध्ये, तर तिथं थंडी फक्त 5 मिनिट वाजेल. एक वेळा तलावात उभे राहिल्यानंतर थंडी वाजणार नाही, कारण ते पाणी सुद्धा तिथं तुम्हाला उष्णता देते. बरोबर. तुम्ही एक वेळा फुल थंडीमध्ये तलावात तुम्ही आंघोळ करायला जा, फक्त पहिले 5 मिनिटं तुम्हाला कसंही वाटेल. एक वेळा तुम्ही त्यात उडी टाकली की तुम्हाला त्या पाण्याच्या बाहेर निघता येणार नाही, कारण त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला उष्णता मिळते. तर दोघांमध्ये फरक काय, ते थंड पाणी असतं. आता दोघं पाणी दिले गेल्यानंतर ते लीच आउट झाले पाहिजे काळ्या जमिनीमध्ये. तर त्याच्यासाठी करायचं काय, 1000 झाडांना सिलिकॉन बेस्ड जे की काही आपल्याकडे स्टिकर असतात किंवा स्टिम्युलंट असतात जे पाण्याला लीच आउट करतात, स्प्रेड करतात, ते तुम्हाला द्यायचे आहे. तर एक 200 लिटर पाण्यामध्ये त्याला सिलिकॉन बेस्ड जेही तुम्हाला मिळतं ते 200 ते 300 ml, समजा सिलिकॉन पावडर मिळाली किंवा सिलिकॉन बेस्ड स्टिकर मिळालं तर 200 ते 300 ml ते टाकायची. 200 ते 300 ml अल्कोहोल टाकायचं, दारू टाकायची, त्यात गूळ टाकायचा 2 ते 3 किलो आणि ड्रीप मधून त्याला धडा सोडून द्यायचा. दुसरं, एवढं करत असताना जर वाटत असलं तर
हे काय झालेले आहेत, हे कंपाऊंड बनलेले आहेत. जर व्हाईट तुम्ही बघितलं नाही, या ज्या गोष्टी आहेत तर हे क्षार आहे तिथं. तर याला पण तोडण्यासाठी करायचं काय, ऍसिड ट्रीटमेंट करायच्या. सल्फ्युरिक ऍसिड ट्रीटमेंट केली तुम्ही की तुमची जमीन पाव आणि पसपस होते ना. आपण आता मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस की फील्ड बागामध्ये करा, फायदा झाला असेल तुम्हाला, बरोबर. तर एका एकराला 1 लिटर सल्फ्युरिक ऍसिड सोडायचं. म्हणजे ज्या ठिकाणी पाणी लीच आउट होत नाही त्या ठिकाणी आधी ऍसिड ट्रीटमेंट करून घ्यायची. ऍसिड ट्रीटमेंट केली की त्याच्या 2 दिवसानंतर सिलिकॉन बेस वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ड्रीप मधनं ऍप्लिकेशन करायच्या. आणि 5 ते 7 दिवसानंतर जी मुळी काळी बनलेली असते, मुळी पण काळी होते, मुळी चालत नाही, तर त्याच्यासाठी काय करायचं, मायकोरायझा वगैरे जर असलं तर मायकोरायझा द्यायचं. जर मायकोरायझा जर नसलं तुमच्याकडे अवेलेबल तर मग तुम्ही पोटॅशियम ह्युमेट आणि त्याच्यासोबत साधं कार्बनडिझम मेन्कोजेट 100 ग्रॅम ड्रीप मधनं ऍप्लिकेशन करून द्यायचं. आधी बेड ओला असतो त्यात सोडून द्यायचं आणि ड्रीप बंद करून टाकायची. म्हणजे बेड हा पूर्ण ऍक्टिव्ह होऊन जातो. सल्फ्युरिक ऍसिड किती टक्क्यातला असतात? ऍक्च्युअल होतं काय, याच्यामध्ये 2 प्रकारचे असतात. एक आयपी ग्रेड असतो, एक सीपी ग्रेड असतो. आयपी म्हणजे इंडस्ट्रीयल ग्रेड असतो आणि सीपी म्हणजे कमर्शियल ग्रेड असतो. तर कमर्शियल ग्रेड घेतलेला बरा असतो, कारण इंडस्ट्रीयल ग्रेडवाला 98% वाला येतो, त्याला हाताळायला फार गडबडी होतात. जर चुकून एखादी थेंब तुमच्या अंगावरती पडला तर ती जखम सुधरत नाही, म्हणून त्याला फार काळजीपूर्वक हाताळायचं. मग फुल कॉन्सन्ट्रेशन वाला घ्यायचं नाही, त्याला हाफ कॉन्सन्ट्रेशन वाला घ्यायचं. त्याला सुद्धा आपल्या स्वतःच्या हाताने हँडग्लोव्ज वगैरे, मास्क वगैरे किंवा हेल्मेट टाकून त्याला दूर उभं राहून, माझे व्हिडिओ आहेत बघा, तसं त्याला टाकायचं. त्याला मिश्रण करून दिल्यानंतर मग आपल्या गड्याला सांगायचं की बाबा तू आता हे ड्रीप मधून ऍप्लिकेशन कर. हे ते स्वतः हाताळायचं. नाही तर किंवा गड्याला माहिती आहे, आपल्या इथं जो कार्य करतो त्याला माहिती आहे, तर त्याला ते व्यवस्थितरित्या हाताळायला द्यायचं. परत जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन वाला जर आणलं तर त्याला पाण्यासोबत मॉलिक्यूल करून त्याला स्टेबल बनवून घ्यायचं आणि घरामध्ये तुम्ही एका कोपऱ्याला, जसं आपल्याकडे काही हे असतात ना, मळा असतो आपल्याकडे, समजा काहीतरी आपण गुराढोरांसाठी ठेवलेला असतो किंवा शेतीचे जे काही आपण सामान ठेवतो तिथे एका कोपऱ्यामध्ये कोठ्यामध्ये त्याला ठेवून द्यायचं. ओके, त्याला ते तेवढं भरपूर हार्मफुल आहे परंतु शेतीसाठी आवश्यक आहे आणि तुम्हाला ते सोडल्यानंतर लक्षात आलं असेल की किती फायदा झाला. दुसरी गोष्ट, ह्या वर्षी भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलं की चुना पण सोडायचा. तुमच्याकडून प्रश्न येत नाहीयेत, मी स्वतः प्रश्न सांगतो आहे आणि मीच उत्तर देतोय, बरोबर. तर कडीचा चुना जो सांगितला मी, तर ऍक्च्युअल कडीचा चुना हा कॅल्शियमची पूर्तता करतो. आणि त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही म्हणतात की बा थंडी वाजते आहे, तर मग ती थंडीला गरमीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला चुना द्यायला लावतो. म्हणजे आज चुनाचं पाणी दिलं की त्या मुडीजवळ तो चुना केला की त्याला अचानकच काहीतरी वेगळं वाटतं. 2 दिवसानंतर सल्फ्युरिक ऍसिड ट्रीटमेंट केली की तो कॅल्शियम सल्फाईड तयार होतं. त्याच्यासाठी झाड आहे तसं स्टेबल राहतं, म्हणजे ट्रेसमध्ये जात नाही, बरोबर. तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या विचारल्या गेल्या पाहिजे तुमच्याकडून, ठीक आहे. लागण आपण जे आम्ही करतोय, आता काही शेतकरी जोडपट्टा करतात, काही 7-5 करतात, मग चांगली कुठली लागण? ऍक्च्युअल होतं काय, केळी हे असं पीक आहे की तुमची प्रॅक्टिस वरती निर्भर करतं. दुसरं, तुम्ही अशा ठिकाणी आहेत, हा क्रीम क्षेत्रफळाचा भाग आहे. तुम्ही वांगीपासून एक 15 ते 20 किलोमीटर वरतीच आहे. वांगी 1-2 म्हणजे तुम्ही भारताचा जो केंद्रबिंदू आहे, आशिया खंडाचा जो केंद्रबिंदू आहे त्याच्यापासून 15 किलोमीटर वरती आहे. इथं जास्त ऊन पण होत नाही, जास्त थंडी पण होत नाही. तुम्ही ज्याही पद्धतीची केळी लागली त्या पद्धतीमध्ये तुम्हाला बेटर रिझल्ट येत असते, बरोबर आहे की नाही. पण प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रॅक्टिसनुसार येतात, एवढं बी नक्की आहे, बरोबर. तुम्ही पट्टा लावा, फक्त एवढंच म्हणायचं कार्य आहे की तुम्हाला केळीला जो मेन ग्राफ आहे तो 35 स्क्वेअर फुटाचा झाला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. 7x5 याला कसं आहे, काढणीला वगैरे तुम्हाला जायला यायला सगळ्या प्रकारचं चांगलं काम असते. केळीला मोठा वेळ मिळतो, दोघं बाजूला तुमची लॅटरल असते, त्याच्यामुळे हेवी यील्ड येतं. फर्स्ट, सेकंड, थर्ड पर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे केळी काढू शकता, बरोबर. तर ते तुमच्या याच्यानुसार, तुमच्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत ते तुम्हाला कोणतं योग्य वाटतं त्याच्यानुसार तुम्ही जा. पण माझ्या माहितीनुसार तुमच्याकडे ही जी प्रॅक्टिस आहे एक्सलंट आहे. 7-5 लाईन टू लाईन 7 फूट, झाड ते झाड 5 फूट. तुम्ही असंही तुम्ही फर्स्ट आणि सेकंडच घेतात, थर्डला पूर्ण कुचुंबर करतात, परत आपल्याकडे ऊस येतो. म्हणजे तुमच्याकडचं जे शेड्यूल आहे एकदम बेस्ट आहे. परत ऊस घेतला, खोडवा निडवा झाला की परत तुमची केळी येते. म्हणजे तुमच्या जमिनीला काय आहे ना, विसावा पण मिळतो
आणि परत केळी पण चांगली येते, ऊस पण चांगला निघतो. बरोबर. तुम्ही केळीवर केळीच घ्यायला लागले ना तर मग तुम्हाला येता कदाचित हे ग्राफ मोठे मोठे करावे लागतील, पण ते मोठे करून उपयोग नाहीये. जमिनीची अलटापलट झाली पाहिजे पिकांची, तर तुम्हाला प्रत्येक क्रॉप मध्ये येताना मजा येईल तुम्हाला. दुसरं डिसऑर्डर जास्त येणार नाही. सर ह्या जागेवर पुन्हा जर आता सुरू खोडवा गेल्यानंतर पुन्हा मोडायची, पुन्हा म्हणजे किती महिन्याचं पीक घ्यावं पुन्हा? आता याच्यामध्ये किती महिन्याचं काय आहे, जर वार्षिक पीक जर घेतलं, आता ऊस पण काय आहे, ऊस बी कंटिन्युअस पाण्यावालंच पीक आहे, त्याला कंटिन्युअस पाणी द्यावं लागते. तर कसं असते, हरभरा वगैरे जर घेतला, हरभरा घेतला, मका घेतला, ज्वारी जर घेतली, तर हे पिकं काय आहेत, हे पिकं जमिनीला सुकवतात, चांगल्या प्रकारे सुकवतात. त्याच्यामुळे हे पिकं घेतली गेली पाहिजे. म्हणजे जमिनीचा जो याचा पुरवठा असतो, जो वरच्या लेअरला तो पाण्याचा हे असतो ना, त्याला सुकवण्याचं काम हे करतात. दुसरं, यांच्या गाठी असतात एवढ्या छोट्या छोट्या. हरभरा कसा असतो, प्रत्येक 1-1, 2-3-3, 4-4 इंचावरती हरभरा निघतो. म्हणजे त्याला आपण कापून घेतो. म्हणजे काय असते, प्रत्येक मुळी काय करते, जमिनीला चांदणी करते. मका पण तेच काम करतो. म्हणजे त्याच्यानं होतं काय, जमीन जे वरचं 6 इंचाचं जे लेअर आहे ते स्पोरल होऊन जातं झाडांमुळे. बरोबर. तर हरभरा घेऊ शकता तुम्ही. तुमच्याकडच्या ज्या आपल्या बाकीच्या ज्या गोष्टी, आता काही शेतकऱ्यांनी ज्वाऱ्या पण पेरलेल्या आहेत. ज्वारी आहे की दादर आहे मला नाही माहिती, पण लावलेल्या आहेत. तर तसे पिकं घेतले तर जमीन चांगल्या राहतील आपल्या. साधारणतः 4 ते 5 महिन्याचे पीक मकाचं घेऊन पीक आपण चांगलं करू येतं शकतो. ना तिथं रोडला. मका घेतला होता ना आपण, मका घेऊन मका आणि बेस्ट आलेला होता. मका या केळीवरती कोणतंही पीक घ्या का ऊसावरती कोणतं पीक घ्या, बेस्टच येतं इथे. तुम्ही बघितलं असेल. 4-5 महिन्यात आणि शक्यतोवर झालं तर हे प्लॅस्टिक जे तुम्ही बांधत आहेत हे शेताच्या बाहेर टाका. एका ठिकाणी पूर्ण गावाचा एक शोष खड्डा बनवा, तिथं त्या खड्ड्यामध्ये हिला पुरवा. आणि हे बाकीचे जे बायोमास कार्बन आहे, हे झाडांचा पाला झाला, झाडाचा बुंदा झाला, हा इथंच जागेवरती चढवा, इथंच ह्या जमिनीला द्या. तर तुमच्या जमिनी कायम टिकतील. नाहीतर मग जमिनी टिकण्या गडबड आहेत. बरोबर. याचं कंपोस्ट तयार होतं, आयुष्य वाढते. आयुष्य वाढेल. कचरा मल्चिंग होईल. कचरा मल्चिंगमुळे ह्युमस राहील. ह्युमसमुळे तुमच्या जमिनीमध्ये पाणी टिकवण्याची मर्यादा राहील. जसं तुम्ही एक मला प्रश्न विचारला होता की उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाण्याची कमतरता भासते, तर जमिनीतून पाण्याचा जो बाष्पीभवनाचा वेग असतो तो जास्त असतो, त्याला कसा थांबवला जाईल. तर जेणेकरून तुम्ही कचरा मल्चिंग जर ह्या बेडवरती करून ठेवला तर तुमचा पाण्याचा जो बाष्पीभवनाचा वेग आहे तो कमी होईल. कारण डायरेक्ट सनलाईट हा जमिनीवरती न पडता त्या कचऱ्यावरती पडेल, तर तिथून पाण्याचं बाष्पीभवन होईल का? पाण्याचं बाष्पीभवन झालं बी तर ते कुठं पानाला चिटकेल. म्हणजे जमिनीला काय राहील, जमिनीची जी तहान आहे ती भागली जाईल आणि जमीन काय राहील, पोरस राहील. त्याच्यामुळे झाडांना पाण्याचा जो तुटवडा पडतो तो तुटवडा पडणार नाही. आणि केळीला पाणी एका पाणीच लागतं, म्हणून भरपूर शेतकरी पाणी एका पाणीच देतात. पण किती, कसं, काय हे थोडंसं विचारपूर्वक दिलं गेलं पाहिजे. बरोबर. सर आता लागण करते वेळेस आता थोडी हरभऱ्याचे 10-5 गुंठ हरभरा आहे आणि 2 गुंठ मिरची आहे, त्यात असं सलग करू शकतो का आपण लागण? सलग म्हणजे सलग म्हणजे काही बाकीचं पिकात रान लावू शकतात का? हरभऱ्यात आता लावू कसं शकतात असते, आपल्याकडे मी भरपूर शेतकऱ्यांचं बघितलं की हा जो मधला पट्टा आहे याच्यामध्ये कांदे लावलेले आहेत, बेडवरती केळी लावलेले आहेत. ठीक आहे. जे 70 ते 75 दिवसामध्ये जे पीक तिथून निघून जात आहे त्याला तुम्ही करू शकता. फक्त काळजी ही घ्यायची की ते पीक झाडाच्या मुळीजवळ नसलं पाहिजे. जसं पूर्ण फ्लॅटमध्ये तुम्ही केळी लावलेली आहे आणि पूर्ण शेतामध्ये तुम्ही हे लावून दिलेलं आहे, काय आपलं कांदा, तर इथं झाड लावलेलं आहे आणि इथं ज्याच्या बाजूला 6 इंचावरती कांदा आहे. आता कांदा उपटत असताना आपण जडमुशी उपडतो ना, तर आता ह्या झाडाची मूळ जर 15 दिवसात त्याच्यापर्यंत गेलेली असली तर ते मूळ काय होईल, डिस्टर्ब होऊन जाईल. आता आपण काय करतो, जमिनीची चांदणी करतो कांदा काढताना, पूर्ण जमिनीची वरच्या 3 इंचाची पूर्ण चांदणी होते. तुम्ही बघितलं असेल की तशा प्लॉटला काय होते, आधी झाडं चांगले दिसतात, कांदा उपटून गेल्यानंतर ते पिवळे धम पडतात. ते 1 महिना ते 1.5 महिना लेट जातात. तेच प्रोसेस झाली सर, त्याच्यामुळेच हे थोडं लेट झालंय बाग जायला. मला तर बघा, मला जर तुम्ही म्हटलं असतं ना की साहेब हे रोपं लावले 12 महिने झाले, कटिंगनी आली, मी अजून मला माहिती असते कोणी काय केलेलं आहे. मी झाडाचे पान निघत असताना सांगतो की तुमचा हे दिवस आले ना, 15 पानं मायनस गेले तर 15 पानं मायनस गेल्यानंतर तुमच्या प्रत्येक 5 दिवसाला जर पान आलं 7 दिवसाला तर 7-5 35 तर 15-7 120, म्हणजे 3 महिने आधी तुम्ही काय फर्टिगेशन देत होते ते आज विचारणार मी तुम्हाला. मग तुम्ही म्हणणार साहेब थोडा गावाला गेलता, मग झाला घोटाळा तिथे. लग्न होतं, मग लागलं याचं लग्न.
आपल्याला कळतं ना त्या गोष्टी, बरोबर. आता जे आहे सोयान सो चांगले घड येत आहेत, सगळं चांगलं दाखवतात, हे तुमच्या लक्षात येणं फार महत्वाचे आहे. कोणाच्या शेतकऱ्याच्या की साहेब कांदा लावला म्हणून मी पुढे एक महिना अजून पुढे गेलो, 1 महिना नाही जात आपण, 2.5 ते 3 महिने पुढे जातो डायरेक्ट. कारण का, त्याला पुशअप करायला परत तो 1 महिन्यानंतर तर जागृत होतो की बाबा मला आता काय झालं होतं, मी आता फीड घ्यायला सुरुवात करतो. तोपर्यंत तुम्ही 1 महिना दिलेलं सगळं लॉस झालं. परत तेव्हापासून तो उठायला लागला. जर चुकून उन्हाचा चटका पडला, आणखी मार्च एप्रिल नंतर उन्हाचा चटका पडला की त्याचं वाढायची घात आणि इकडनं चटका लागायची घात एक झाली की परत तो थांबला. परत रिवर्स होत. ह्या गोष्टी तुमच्या झालेल्या असतील प्लॉटांमध्ये, बरोबर. तर हे लक्षात घ्यायचं. सुरुवातीच्या माझ्या माहितीनुसार केळी एका किडीच करायची आहे ना, तर मग तुमचा हा 2च लाईनी लावा ना. त्या 2 लाईनीमध्ये तुम्ही जेवढं डार्क लावणार ना त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन निघून येईल. कारण त्याला जागा मिळेल, स्पेस मिळेल. तो कांदा एवढा न होता एवढा होईल, डबल उत्पादन होईल. पण शेतकऱ्याला असं वाटतं की हे जागा बी कशाला सोडायला पाहिजे सगळीला. शेतकरी मोकळी जागा ठेवायला नको. जर जिथं आपण प्लांट लावणार आहे त्या जागेत नाही, दुसऱ्या बेडवर तर लावू शकतो. सेंटरला तुम्ही बघा, इथं 2 लाईनी टाका, 2 लाईनीमध्ये इथं टाका ना कांदा. काय प्रॉब्लेम आहे तिथं? कारण झाडाची मुळी, मी काय म्हणतो की इथं झाड आणि इथं 6 इंचावरती कांदा. आता झाड लावलं, झाड बी वाढत आहे, कांदा बी वाढतो आहे. कांदा किती दिवसात जाणार आहे? 65 ते 70 दिवसामध्ये. 90व्या दिवशी कांदा शेतातून बाहेर. झाड तर 1 वर्षापर्यंत टिकायचं आहे ना. आता तुम्ही दोघांच्या मुळा एकमेकांमध्ये अडकलेल्या आहेत, तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला कांदाच दिसतो आहे. कारण केळी तर अरे बघून घेऊ काय, कांदे उपटले की चांदणी झाली म्हणजे 15 दिवसानंतर झाडे असे पिंगट पडतात केळीचे. तुम्ही काहीही टाका त्याला, ते झाड पुढे चालत नाही. परत त्याला आपण पुशअप देतो, व्यवस्थित फर्टिगेशन देतो. 15 दिवस झाले की तुमचा तोपर्यंत एप्रिल येऊन गेलेला असतो, बरोबर. ते एप्रिलमध्ये एखादी जर उन्हाची झळ लागली त्याला की परत तो 1 महिना रिव्हर्स जातो. मग त्याचे डिसऑर्डर हे आपल्याला दिसतात. तर केळीपासून कमीत कमी 2 स्क्वेअर फुटाचं अंतर सोडून कोणतंही पीक घेतलं पाहिजे. आणि किती दिवसाचं? 60 दिवसाचं. शक्यतोवर केळीमध्ये कोणत्याही प्रकारचं आंतरपीक घ्यायला नको. पण काय आहे की कसं आहे, मजुरी निघून जाईल, काय होऊन जाईल, व्हायला पाहिजे. कारण केळी शेतकऱ्याचा इथं दगड असतो. मी बी केळी लावलेली 8,000, जीव धगधग करतो, येईल नाही येईल, एवढा पैसा खर्च झाला. मधल्या लाईनीमध्ये तुम्ही हा जो 7 फुटाचा मधला जो पट्टा आहे 3 फुटाचा, त्यात तुम्ही 2.5 फुटामध्ये कार्य करा ना. 2.5 फुटामध्ये 3 लाईनी 2 लाईनी व्यवस्थित बसतील तुमच्या. आणि ज्या तुमची 5 लाईनीमध्ये जेवढं उत्पादन येणार नाही तेवढ्या त्या 2 लाईनीमध्ये येईल, एवढी शाश्वती मी तुम्हाला देतो. कारण का, त्याला जागा, स्पेस सगळं मिळेल, बरोबर. आणि युटिलायझेशन पण चांगलं होईल. तुम्ही करून बघा. आणि कशी अपेक्षा काय आहे आपली की थोडासा आपला खर्च निघून आला पाहिजे, बस तेवढंच करायचं. नाही तर कांदा बी आला पाहिजे, नंतर टरबूज बी लावू आणि मग केळी बी घेऊ. मग चालत्या 15-18 महिने केळी, 18 महिने घेतेच केळी. मग त्यावेळेस होतं काय, ज्याने काहीच नाही घेतलं त्याचा 27 लाख काटला आणि आपण सगळंच घेतलं, आपलं पाराले बी मागायला तयार नाहीये. मग त्यावेळेस बघा तो एवढा मोठा डिफरन्स येतो. कांद्यामध्ये बी काहीच कमावलं नाही, फक्त मजुरी निघाली. तुमचे टरबूज लावले त्यात बी काही निघालं नाही आणि केळी बी गेली कामात. मग लंबा माणूस टाइम आपण काय करतो, कॅपेबल टाइम जो असतो. आता तुम्हाला चांगला भाव मिळेल, अप्रतिम भाव मिळेल. का बरं की ह्या वर्षी केळींमध्ये फार डिसऑर्डर आलेले आहेत. त्यांच्या केळीवर केळी आहेत. आता ह्या केळीला तुम्ही बघा, 1 फेब्रुवारीचे तुमचे 15 ते 20 तारखेच्या नंतर भाव आभाळाला टेकतील केळीचे. 15 फेब्रुवारी नंतर. मला सर एक म्हणायचंय की केळीची बांधणीची ट्रॅक्टरने आम्ही करतो, कितपत बरोबर आहे का? ऍक्च्युअल केळीची बांधणी करायला नको. पहिल्याच दिवशी मी सांगितलं की बेड पाडले, केळी लावली, किचड करून केळी लावली की त्याला बांधणीची आवश्यकता नाही. फक्त बेड तुमचा व्यवस्थित झाला पाहिजे, बांधणीची आवश्यकता. कारण असं की आता आम्ही फेब्रुवारी मार्च मध्ये केळी लावतो, या जुलैच्या नंतर बांधलेलं येते, त्यावेळेस पावसाळा चालू होतो, मुळी सगळ्या रानात मुळी असती. ट्रॅक्टरने बांधणी केली की मुळी सगळी कट होती. आपल्याला सगळं कळतं पण आपण वळतच नाही त्याच्याकडे. आता हे तुम्हीच सांगताय की ट्रॅक्टर चालवलं की मुळी तुटली, परत ते मुळी स्टॉप झाली, ते झाडाचं स्ट्रक्चरच बिघडलं, महिनाभर आरी बरोबर. त्यावेळेस ते झाड, ते कसं असते ना, अचानक माझ्या आता मी बोलत असताना कोणी कानात मारून निघून गेला की मी विचारच करेन की त्याला कोण होता आणि का बरं मारून चालला गेला. मी किती वेळ विचार करेल या गोष्टीचा. तसं तुम्ही झाड व्यवस्थित उभं होता आणि कटकन त्याची मुळी तोडून टाकली, तो 20 दिवस तो विचारच करतो की कोण आला भाऊ आणि मुळी तोडून घेऊन गेला, बरोबर. तो विचार करतो व्यक्ती. तर
तर त्याला काहीच करायला नको पाहिजे. बेड आधी पाडला, केळी लावली की नंतर त्याच्यामध्ये ट्रॅक्टर बैल काहीच घालायला नको. आता शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की यार याच्यामध्ये गवत उगतं, याला करायला काय पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं ना की नियोजनबद्ध शेती झाली पाहिजे. नियोजनबद्ध म्हणजे काय की मला केळी लावायची आहे फेब्रुवारीमध्ये. जर फेब्रुवारीमध्ये मला केळी लावायची आहे तर केळीमध्ये येणारे प्रॉब्लेम काय काय, बरोबर, आधी प्रॉब्लेम लिहायचे. दुसरं, मी लागवडीची पद्धत माझी काय आहे. मी 7x5 लावतो आहे तर माझ्याकडे डबल लॅटरल आहे का, माझ्याकडे तेवढं पाणी पुरेल का. मग माझी जमीन काळी आहे तर मग काळीसाठी मला किती वेळ पाणी द्यावं लागेल. मग मला जर 7x5 लावली तर त्या बेडवरती कचरा मल्चिंगसाठी मी कचरा कुठून आणेल. जर कचरा मल्चिंग नाही आहे माझ्याजवळ मग माझ्या शेतामध्ये कचरा कसा करता येईल. ह्या गोष्टी माइंडसेट असलं पाहिजे. म्हणजे जर मला वैष्णोदेवीला जायचं आहे तर 5 महिने आधी तिकीट बुक करतो, तसं केळीला जर फेब्रुवारीमध्ये लावायचं आहे तर त्याचं प्लॅनिंग तुम्हाला डिसेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्येच करावं लागेल. मग बेड पाडल्यानंतर जर तुम्हाला तिथं हिरवळीचं काही गवत टाकता आलं, म्हणजे ताग ढेंचा वगैरे जो आहे पूर्ण पेरून ठेवा ना 2 नड्यांच्या याच्यावरती आपल्या पाचोंग्याने, मस्त निघते एकदम. होतं काय, जर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जर तुम्ही पाचोंग्याने जर तुमचा सण ताग पेरून ठेवला तर तुमच्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तो एवढा मिळतो, बरोबर. एवढा झाला रे झाला की 5-5 फुटावरती त्याला 2-2 स्क्वेअर फूट कापून घ्यायचा, बाकी पडू द्यायचा तसाच, उभा राहू द्यायचा. त्याला उभा राहिला की तो जो काट केलेला जो सण आहे त्याच्या काठ्यात इथंच राहिलं की नाही, ते जर्मिनेशन होत नाही. तिथं गड्डा करायचा, केळी लावायची, तो जो सण कापलेला आहे तो तिथंच पडू द्यायचा. आता सण 1.5 महिन्यानंतर जो आहे तो एवढा होतो. केळी पण 2 पानं फुटले, 3 पानं फुटले की तुमच्या लक्षात येतं की केळीने आता आपला स्ट्रक्चर बेस बनवला. त्यावेळेस करायचं काय, त्याला काटून घ्यायचा तागाला आणि पूर्ण बेडवरती त्याची मल्चिंग करून टाकायची. त्याची मल्चिंग केली रे केली की आता होतं काय, प्रत्येक ठिकाणी त्याच्या काड्या उभ्या आहेत कोणत्या जमिनीमध्ये गेलेल्या, आणि तुम्ही त्याच्यावरती कट करून त्याच्यावरती काय केलं, कचरा मल्चिंग आच्छादन केलं. आता त्या जडा पण काम करता आहेत की मी वरती 1-2 फुटाव द्यायला पाहिजे, देऊ द्या त्याला फुटाव. त्यावेळेस करायचं काय, ड्रिपला वरती घ्यायचं, पूर्ण कचरा मल्चिंग करून घ्यायचा. झाडाचे 5 ते 6 पानं आली की असं येतं, तोपर्यंत मग तुमचा एप्रिल येतो, टेम्परेचर वाढतं. त्यावेळेस जर वाटलं तर झाडाच्या आजूबाजूच्या काही 2-4-5-6 काड्या त्यांना वरती जाऊ द्यायचा. झाडापासून 1-1.5 फुटावरच्या ज्या मुळा ह्या आहेत 2 फुटावरच्या त्यांना वरती जाऊ द्यायचं. म्हणजे काय होतं, झाडात आपल्या शेतामध्ये हिरवळ असते, केळीची पण आणि ताकची पण. परत त्याला ज्या वेळेस वाटलं की झाड एकदम कॅपेबल आहे, हे 40चं बी ऊन सांभाळू शकतं, त्यावेळेस सगळा सण कापायचा, परत बेडवरती टाकायचा. म्हणजे बेडवरती काय झालं, कचरा मल्चिंग पण झाली, तुमच्या झाडांची सुरक्षा पण झाली. दुसरी गोष्ट, पावसाळ्यामध्ये कचरा मल्चिंग जर असली तुमच्या इथं तर गवत उगणार आहे का, नाही उगत, विषय संपला. दुसरं, ज्या काठ्या तिथं उभ्या आहेत, ज्या कापून घेतल्या तुम्ही, त्या पावसाळ्यात सडायला लागतील. सडतील म्हणजे काय होईल, तिथली जागा मोकळी होईल, जमीन काय होईल, संपला विषय. आणि हा जेवढा टाकलेला कचरा आहे, हा सुकलेला कचरा, याचं सगळं ह्युमसचं जे पाणी आहे ते बेडमध्ये लिच आउट होऊन जाईल. म्हणजे जमिनीमध्ये नत्र, स्फुरत, पाला सगळ्या प्रकारचं तिथं ह्युमसचं काम होईल. म्हणजे बाहेरून आणलेल्या खतांपेक्षा इथंच टाकलेले जे खत आहे ते जमिनीला चांगले पूरक मिळतील, तिथल्या पिकाला चांगले मिळतील. तर हे नियोजनबद्ध काम झालं. असं जर केलं तुम्ही नियोजनबद्ध काम, तर तुम्हाला बाहेरून खतं विकत आणण्यापेक्षा आपल्या शेतातच कसे हिरवळीचे खतं तयार होते याच्यावरचे मी सगळे आता सेशन घेणार आहे की शेतामध्ये हिरवळीची खतं कशी तयार केली गेली पाहिजे, केळी लागवडीच्या पद्धती कशा असल्या पाहिजे आणि का असल्या पाहिजे, तर आपण पुढे जाऊ ना, नाहीतर मग मुश्किल राहील. ह्या अशा पद्धतीने आपण करू शकतो काम, का नाही करू शकत? करू शकतो. जर मला सांगा 4,000 रुपये ट्रॉलीचं शेणखत जर मार्केटमधून घ्यायचं आहे आणि मी जर सांगितलं की एका एकराला 5 ट्रॉल्या टाकायच्याच आहे, आता माझ्यासारखे भरपूर ॲग्रोनॉमिस्ट आहेत, तर त्यांनी सांगितलं 5 टाकायचे, तर 25,000चं शेणखत झालं. त्याच्यापेक्षा जर तुम्ही ताक बोरू जर लावला तर त्याच्यापासून जमिनीची पण कार्यक्षमता टिकेल, दुसरं झाडाला पण उन्हापासून संरक्षण होईल, तिसरं जमिनीच्या मध्ये जे पाण्याची धूप होणार आहे, तुमचं पाण्याचं जे बाष्पीभवन आहे ते पण बाष्पीभवन होणार नाही. म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यात आली. तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात आणि करायला पाहिजे. सर हे किरण देशमुख आहेत, यांच्या बागावरती म्हणजे अशी पानं करपल्याची. आता ते कसं असते, पानं करपणं काय आहे की त्यावेळेस मी जे म्हटलं की तिथं आपण स्वतः जाऊन आले पाहिजे, बरोबर. जर डोळ्याने आपण व्हिज्युलायझेशन,
का करपत आहेत? आपल्या आजूबाजूला करपत नाहीयेत, आपलेच करपत आहेत का? आजूबाजूला आजूबाजूची बाग जी होती त्यांची बी करापली होती. हा, तर तुमच्या जमिनीचं स्ट्रक्चर कसं आहे, पाणी देण्याची पद्धत किती आहे, जास्त ह्युमिडिटी वाटते का, तिथं उभं राहिल्यानंतर असं दम घुटला जातो का? म्हणजे ह्युमिडिटी जर वाढली ना तरी सुद्धा प्रॉब्लेम येतो. दुसरं, एखाद दुसऱ्याच्या शेतामध्ये जर का तुमची स्पोरल फंगस वाढली, जसं करपा सिगाटोका जो म्हणतो, तर मग बाकीच्या तिकडच्या सगळ्या बागा त्या स्पोरस फंगलच्या याच्यामध्ये बळी पडतात. म्हणून त्याच्यासाठी केलं गेलं काय पाहिजे, आपल्या शेताला भिंत बांधली गेली पाहिजे. आता तुम्ही म्हणता नीटा कुठून आणू? भिंत बांधली गेली पाहिजे म्हणजे काय, की झाडाच्या म्हणजे चारी बाजूला तुमच्या प्रोटेक्शन असलं पाहिजे. मग तुमच्याकडे जी गन्ना घास आहे, नेपियर घास, ती लागवड झाली पाहिजे. म्हणजे जी स्पोरल फंगस असते ती मेरवरतीच थांबते. कारण तुम्हाला मी स्प्रे सांगणार, मी तर पटकन, जर माझं दुकान असलं तर मी पटकन सांगेल की हे घेऊन या, उद्याच्या दिवशी स्प्रे करा. पण त्याचा फायदा होईल का? तुमच्या आजूबाजूची बी तो स्प्रे करणार आहे का? नाही करणार. तुम्ही सांगितलं, तुम्ही आज करताय ते 4 दिवसानंतर करताय, दुसऱ्या बाजूचा 5 दिवसानंतर करताय, म्हणजे स्पोरल फंगस आहे ती ऍक्टिव्ह फॉर्म मध्येच राहणार. म्हणून ह्या गोष्टीचा आराखडा आधी घेतला पाहिजे. आता तात्पुरतं सोल्युशन म्हणून कसं आहे, माझ्यासारखा आल्यानंतर बाबा नेटिओ घ्या, त्याच्यासोबत चिलेटेड कॅल्शियम घ्या, बरोबर ते बी घेतलं. बरोबर. मग तेच ना, आता माझी स्वतःची बागचा कोणी व्हिडिओ बघितला असेल, कंद आहे माझ्या आजूबाजूला, सगळे प्लॉट लंबे झालेत, मी एकही स्प्रे घेतलेला नाही, तो त्याच्या जागेवरती थांबला. जमिनी होतं काय, जर आपलं शरीर चांगलं असलं ना, सक्षम जर असलं, तर येणारे आजार येऊन सण निघून जातील. ते टच बी करतील तुम्हाला, पण तुम्हाला त्याच्यापासून धोका होणार नाही. तशा प्रकार असतो कोरोना सारखं. हा, कोरोना होऊन चालला गेला, एखादी टायमाला सर्दी बी होईल, सगळं होईल, पण तो इथं ब्लॉकच करू शकत नाही. कारण माझं कंटिन्युअसली बोलणं, चालणं, फिरणं, त्याच्यामुळे मग ते होऊच नाही शकत. म्हणून आपल्याला ते करावं लागेल की आपल्याला वाल बांधावे लागतील. आपलं जेवढं शेती आहे, भलेही आपल्याला ते गन्ना घास वगैरे लावल्यानंतर तिथून 2 फूट अंतरावरती काहीच नको हो, असंही झाल्यानंतर काय करून घेतोय, 5,000ची तर औषधी मारायला गेला आणतो आपण एका टायमाला. तेवढं बाजूबाजूचे नाही जरी उत्पादन, त्याच्यापेक्षा जास्त प्लस उत्पादन येतं आपलं. कारण बाहेरून येणारे जे काही हे असतात स्पोरल फंगस, ते सगळं थांबते, उष्णता थांबते, सगळंच थांबते त्याच्याने. तर याच्यावरती आपण गेले पाहिजे. मी काय सांगतो, शेती हा असा विषय झालेला आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारचं जर क्रॉप आपल्या शेतीमध्ये लावायचं असेल तर त्याच्या आधी तुम्हाला नियोजन करावं लागेल. तर तुम्ही त्याच्यामध्ये, नाहीतर मग सऱ्या पाडलेल्या होत्या ऊस लावायच्या, आता केळीला जास्त भाव झालेला आहे, तर मग रोपं कुठे भेटताय का, घेऊन या आणि लावून द्या. नियोजन चुकलं ना, ऊस वेगळा आहे, केळी वेगळी आहे, बरोबर आहे की नाही? असं होतं भरपूर यांच्यासोबत. मॅनेजमेंट चुकून जातं मनामध्ये. ठीक आहे की आपल्याला मग जर ऊसाच्या ठिकाणी केळी लावायचा प्रसंग आहे, तर मग तशी आपल्या जमिनीची तयारी बी असली पाहिजे. तसं जमीन भक्कम असली पाहिजे, जमिनीमध्ये साठा पूर्वक असला पाहिजे, बायोमास कार्बन असला पाहिजे, ह्युमस असला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय केलं गेलं पाहिजे, तर तुम्ही किसान कार्यशालावरती जर असाल तर तुम्हाला नेटके व्हिडिओ डेली आता पाहायला मिळतील. कारण मी आता इथून माझ्या व्हिजिट झाल्या की मी त्याच्यावरतीच लागणार आहे. मी आता गेल्या कमीत कमी 6 स्टेट फिरून येतोय तुमच्याकडे. 6वं स्टेट आपलं परत महाराष्ट्रातच आलो. म्हणजे इकडनं खालनं इकडून आलो, आंध्रा, तामिळ, केरला, हे सगळे फिरून आलो मी इकडे. आता परत महाराष्ट्रात आलो. सर तुम्ही ती जंगली माती, जंगलातली मातीचा स्प्रे वगैरे सांगतो. हा, एक मी सांगतो, मी CVR सरांना पण भेटून आलो आता. ते मातीच्या स्प्रेचे जनक आहेत त्यांच्याकडे. ऍक्च्युअल त्या मातीचा स्प्रे जो आहे तुम्ही कोणत्याही क्रॉपवरती करू शकता. फक्त केळी हे सेन्सिटिव्ह आहे, जर याच्यावरती केला तर ती त्याच्यावरती माती असली की व्यापारी घेऊन जायला कसं असतात की डोळ्याने बघतात ते, तेव्हा ते खातात, तर ते त्याला घ्यायला थोडंसं नाकारतात. पण केळी लहान असताना मोठी होई तोपर्यंत त्याला स्प्रे करू शकतात. हरभऱ्यावरती स्प्रे करू शकतात, गव्हावरती तुम्ही स्प्रे करू शकतात. तुमच्याकडे असलेले कोणत्याही प्रकारची जी क्रॉप आहेत त्याच्यावरती तुम्ही त्याचा स्प्रे करू शकता. माती ही अशा ठिकाणची असली पाहिजे जिथं हार्मफुल पेस्टिसाइड वगैरे टाकलेले नाही आहेत, कधीपासून खेडखाड केलेले नाही. म्हणजे उदाहरणार्थ जंगलातली माती आपण म्हणू शकतो, किंवा झाडाच्या खालची माती. तिथं 3x4चा गड्डा करायचा. पहिल्या दिवशी जो गड्डा केला ती माती आपण यूज करू शकतो. नंतर गड्ड्याला झाकून ठेवायचं, म्हणजे अंधार त्याच्यामध्ये राहील. आणि तो अंधार कायम असल्यामुळे तुम्ही 15 दिवसानंतर, प्रत्येक 15 दिवसानंतर त्याच्या चारीकडेची माती घेऊ शकतात. तर 200 लिटर बॅरलमध्ये 20 किलो माती, 2 किलो गुळ. आता गुळाला करायचं काय
की गरम करायचा, पाक बसा बनवतो आपण तसा, त्यात 50 ते 100 ग्रॅम हळद टाकायची आणि तो त्या मातीच्या ह्याच्यात मिक्स करून त्याला ढवळून 1-2 दिवस ठेवून द्यायचा. म्हणजे होतं काय, त्या मातीमध्ये असणारे तुमची रेती, जो क्ले असतो, जे सिल्ट असतात ते पूर्ण पाणी खाली बसून जातात. वरवरचं जे पाणी असतं त्याला हलवायचं नाही. दुसऱ्या दिवशी त्याला कापड घ्यायचा, गाळून घ्यायचा आणि त्याचा स्प्रे करून टाकायचा. अप्रतिम रिझल्ट येतात. आता जर गुळ पण विकत घ्यायचा नसेल तर तुमच्याकडे ऊस असतो, ऊसाचा 5 लिटर 10 लिटर रोज काढायचा व्यवस्थित, तो त्यात टाकायचा. त्याच्यात ग्लुकोज फ्रुक्टोज सगळं असते, एकदम गदगद होतात. त्यातले जे असतात ते हजारो पटीने मल्टिप्लिकेशन होतात. गुळापेक्षा सेंद्रिय झालं मग ते. हो, मग ते होतं काय की त्याचा जर तुम्ही स्प्रे केला तर तुम्हाला अप्रतिम रिझल्ट येतात. तुम्ही करून बघा. कोणत्याही प्रकारचं कुठून आणायची गरज नाही. माती फक्त एक वेळा गड्डा केला की त्या गड्ड्याला तुम्ही झाकून ठेवायचा. वेळोवेळी त्या गड्ड्याला त्यातनं माती उकरून आणायची, त्याला वरनं झाकून ठेवायचं. म्हणजे मातीचा लेप केल्यानंतर कोणता स्प्रे करायची गरज नाही. मातीचा लेप फक्त केळीवरती करू नका, नाही तर चुकून काय होते की 3 वर्ष आधी फार शेतकऱ्यांना त्रास झाला. तो धुवून त्यांना व्यापाऱ्यांना किडे द्यावे लागले, मग रेट पण कमी केले. कसं असते ना, नकट्याच मग त्याला मग भरपूरच लग्न होईपर्यंत, मुलं बाळ होईपर्यंत त्यालाच त्रास होतो. एक तर तो चांगलाच व्यक्ती असतो बिचारा, पण त्याला सगळेच त्रास होतात. बरोबर, तसं याला पण होतं. तर काही नाही. मग त्यावेळेस करायचं काय, जर तुम्ही पाणी त्याचा स्प्रे करणार असाल तर फक्त ढवळून करायचा नाही, शुद्ध वरचं लिक्विड घ्यायचं छानून आणि नुसतं फोक करायचं. आता स्प्रे करणं बी म्हटलं म्हणजे काय, शेतकऱ्याला असं वाटतं स्प्रे म्हटलं म्हणजे ते याला पूर्ण आंघोळच करून घालतात. असं अरे ह्या किड्यावरती नाहीये मग असं नितरलं पाहिजे खालपर्यंत, तर तसं नाही. असा सिंगल नोझलचा हे घ्यायचा, डॉटवाला, फुल फोक झाला पाहिजे. असं करून असं 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 करून त्याला हे करून टाकायचं. फक्त दाणे दाणे दिसले पाहिजे. मग स्प्रे करत असताना सगळी गोष्टी आपली पहिल्या सुरुवातीला नसते, ते असे वाकून झाल्यानंतर असते. केळ ह्या अवस्थेत असले ना त्यावेळेस सगळीकडे स्प्रे जातो. सगळ्यात चांगला स्प्रे हा इथं असतो. तुम्ही दंड्याला केला ना, इथं जर असलं तर इथूनच तर न्यूट्रिशन मिळतंय त्याला, तिथून सगळं जातं त्याच्यामध्ये. तुम्ही दंड्याला जर केला इथं तर दंड्याला पण व्यवस्थित असते. इथून असं केलं ना तर हे इथपर्यंत व्यवस्थित येतं. त्याला घडाला पूर्ण ओला चिम करतात, गडबड होतं. काही काही ठिकाणी हे लिक्विड इथपर्यंत इथं वाहून येतं. काही वेळानंतर तीव्र जर झालेला असला तर चटका लागतो. व्यापारी आला का तो तिथंच उभा राहतो, तो गडबड होते ती. तर असं करू नका प्लीज. ओके, नाही आता कसं असते किंवा मारायचंच आहे तर स्प्रे मारायचा आहे तर तो तशा प्रकारे मारतात, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, चला ओके.